जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि राम कृष्ण कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम 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 जय जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि 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 हेलो हेलो सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ध्यान उदे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ध्यान उदे करकटेवरी ठेवोनिया ठेवोनिया करकटेवरी ठेवोनिया ठेवोनिया तुलसी हार गळा कास पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान हेचे ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मणि विराजित विराजित कंठी कौस्तुभ मणि विराजित विराजित तुलसी हार गळा कास पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान हेचे ध्यान तुका मने माझे हेच सर्व सुख तुका मने माझे हेच सर्व सुख
तुका म्हणे माझे हेच सर्व सुख तुका म्हणे माझे हेच सर्व सुख तुका म्हणे माझे हेच सर्व सुख तुका म्हणे माझे हेच सर्व सुख तुका म्हणे माझे हेच सर्व सुख तुका म्हणे माझे हेच सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा काशी पितांबर तुळशी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान तुळशी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर तुळशी हार काच पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर कासे पितांबर कासे पितांबर विठोबार कुमारी हरी विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी 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 कृष्ण हरे कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण कृष्ण हरे
रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव विठ्ठल बरवा माधव बरवा माधव बरवा माधव बरवा होला सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुधा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी विठ्ठल बरवा विठ्ठल विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा माधव बरवा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा माधव तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम हरे हरे जय राम कृष्ण जय राम
याची थोर भक्ती आवडती देवा थोर भक्ती आवडते देवा थोर भक्ती आवडते देवा थोर भक्ती आवडते देवा माया संसाराची संकल्पावे माया संसाराची संकल्पावे माया संसाराची याची थोर भक्ती आवडते थोर भक्ती आवडते देवा थोर भक्ती आवडते देवा थोर भक्ती आवडते देवा पावे माया संसाराची संकल्पावे माया संसाराची संकल्पावे माया संसाराची आनंद तैसेच राहावे आनंद तैसेच राहावे आनंद तैसेच राहावे आनंद तैसेच राहावे चित्तिया सो द्यावे समाधान चित्तिया सुरावे समाधान चित्तिया सुरावे समाधान वाहिल्या उद्रेक उद्वेग दुःख केव्हा वाहिल्या उद्वेग दुःखाचे केवळ वाहिला उद्रेक दुःख केव्हा वाहिल्या उद्वेग दुःखाचे केवळ भोगणे ते फळ संचिताचे भोगणे फळ संचिताचे भोगणे ते फळ संचिताचे आनंद तैसेच राहावे आनंद तैसेच राहावे आनंद तैसेच राहावे आनंद तैसेच राहावे चित्तिया सो द्यावे समाधान चित्त्या सुरावे समाधान चित्त्या सुरावे समाधान तुका म्हणे घालू तयावरी कामने घालू तयावरी कामने गानो दयावरी कामने घालू तयावरी भावा संसार देवा पायी भावा संसार देवा पायी भावा संसार देवा पायी तुका म्हणे गानो दयावरी कामने घालू तयावरी कामने गानो दयावरी कामने घालू तयावरी भावा संसार देवा पायी वावा संसार देवा पायी वावा संसार देवा पायी आनंद तैसेच राहावे आनंद तैसेच राहावे आनंद तैसेच राहावे आनंद तैसेच राहावे चित्तिया सो द्यावे समाधान चित्तिया सुधावे समाधान चित्तिया सुधावे समाधान गोपाल कुमार हरे जय जय विठोबार कुमार जय जटोबार कुमार हरे विठोबार कुमार जटोबार कुमार जय जय विठोबार कुमार जटोबार कुमार जय जय विठोबार कुमार जटोबार कुमार जय जय विठोबार कुमार भक्ती आवडते देवा हेच थोर भक्ती आवडते देवा हिची थोर भक्ती आवडते देवा हिची थोर भक्ती आवडते देवा हेच थोर भक्ती आवडते देवा हेच थोर भक्ती आवडते देवा हिची थोर भक्ती आवडते देवा हिची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराचे संकल्पावी माया संसाराचे ठेवल्या
तैसेची राहावे ठेविले अनंते तैसेची राहावे संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसेची राहावे ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान चित्ते असो द्यावे चित्ती असो द्यावे समाधान चित्ती असो द्यावे समाधान चित्ती असो द्यावे चित्ती असो द्यावे ठेविले अनंते तैसेची राहावे ठेविले अनंते तैसेची राहावे सिद्धी असू द्यावे समाधान असू द्यावे समाधान असू द्यावे चित्ती असो द्यावे समाधान ठेविले अनंते तैसेची राहावे ठेविले अनंते तैसेची राहावे
विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 थोर भक्ती आवडती देवा तापटाक संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैशीची राहावे चित्ती असो द्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताची तुका म्हणे घालू तयावरी भार वाव्हा संसार देवा पायी ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान विठ्ठला हेची थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान थाप टाकायचं बड्या या कावणे गावात हा प्रतिवर्षाप्रमाणे हनुमान महाराजांच्या प्रांगणात सप्ताह चालू आहे. अशा सप्ताहामध्ये माझ्या वाट्याला आलेली ही कीर्तन सेवा, ही सेवा भगवतचरणी समर्पित करण्याकरता म्हणून निवडलेला हा अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. तुकोबाराय या अभंगात भक्ती करणाऱ्या भक्तांना
मार्गदर्शन करतात. विठ्ठल 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 आता प्रश्न निर्माण होतो का करतात, तर त्याचं महत्वाचं कारण असं आहे, भक्ती करणारे जे भक्त, त्या भक्तांच्या ठिकाणी भक्तीचा आनंद दिसला नाही. कारण भक्ती करणारा कसा होतो, आनंदी भवती. नारद सांगतात आनंदी होतो. सुखी भवती, जे सुखी होतो. आत्माराम भवती म्हणजे आपला आपल्यामध्ये रम्मान होणारा होतो. स्तब्ध होती म्हणजे शांत होतो. अशी अनेक भक्तीची वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. पण त्या भक्ती करणाऱ्या भक्तांच्या ठिकाणी काहीच दिसलं नाही. ना आनंद, ना सुख, न शांती, ना समाधान, काहीच दिसलं नाही. महाराजांना वाटले असं का झालं. वास्तविक भक्ती करणारे आनंदी व्हायला पाहिजेत, पण यांच्या चेहऱ्याला पाहिल्यानंतर ही सगळे सुटकी दिसतात. म्हणजे कसे, जसे काय आताच कोणाला तरी पोचून आलेत. सुकल्या तोंडाचे, म्लान वदन, दुःखित असा तो चेहरा. हे असं विपरीत ज्यावेळेला महाराजांना दिसलं, तेव्हा महाराजांना वाटलं भक्ती करत असतं असं का दिसावं. विठ्ठल ही विपरीतता का. भक्तीचा आनंद तर त्यांच्या चेहऱ्यावर मावला नाही पाहिजे, अति सुखी दिसले पाहिजेत. पण हे वेगळंच दिसतंय. फोडली गोवरी ऐसे दिसे तोंडावरी, ऐसे दिसे तोंडावरी, ऐसे दिसे तोंडावरी. पोडिले गोवरे ऐसे दिसे तोंडावरी, ऐसे दिसे तोंडावरी, ऐसे दिसे तोंडावरी. असं त्यांचा चेहरा अतिशय म्लान दिसू लागला. महाराज त्यांच्या जवळ जाऊन त्यांना म्हणू लागले, का हो तुम्ही सर्व भक्ती करताना. हो म्हणे भक्ती करतो. मग भक्ती करता तर भक्तीचा आनंद तुमच्या चेहऱ्यावर का नाही. ते म्हटले खरंच महाराज, आम्ही भक्ती करतो पण आमच्या चेहऱ्यावर आनंद दिसतच नाही. असं का व्हावं. महाराज म्हटले अशी विपरीतता दिसते, याचा अर्थच असा आहे की तुमच्याकडून भक्ती जशी व्हायला पाहिजे तशी होत नाही. विठ्ठल म्हणून हे तुमचे चेहरे उदास दुःखी दिसत आहेत. म्हणे आम्ही भक्ती मग कशी करायला हवी. म्हणजे भगवंताला आवडणारी भक्ती करायला पाहिजे. भगवान
यांना भक्ती आवडली की आपल्याला आवडते. भक्ताचं वैशिष्ट्य ज्याप्रमाणे पतिव्रता माता तिला मालक आनंदानं जेवला का तिलाही आनंद होतो. ती फुलून दिसते, माझे मालक मस्त जेवले. आणि समजा तू प्रत्येक घासाला जर कांडोळे म्हणून राहिला आणि काहीतरी खेदिक अंत दिसू लागला तर त्या बाईला वाटतं काय झालं असं, काय माझ्याकडून चूक झाली की माझे मालक जीवन आनंदी होत नाहीत. आणि ज्या अर्थी ते आनंदी होत नाहीत त्या अर्थी निश्चित माझ्या करण्यामध्ये काहीतरी चूक असली पाहिजे. आणि म्हणूनच माझे महाराज आनंदी होत नाही. तसं त्या भक्तांना सुद्धा वाटलं का आम्ही सगळं काही भक्ती करतो, टाळ वाजवतो, पखवाज वाजतो, विणा वाजतो, अनेक भजनाची साधनं आमची असतात. त्या साधनांयुक्त असं भजन करतो, भक्ती करतो, काकडा करतो, हरिपाठ करतो, हे सगळं करतो, तरी असं का? तर महाराज म्हटले तुम्हाकडून चुकीची होते बाबा. म्हणजे काय चूक होते? तुम्ही करायची भक्ती ते देवाला आवडणारी करायला पाहिजे आणि तुमच्याकडून होते मात्र न आवडणारी. आणि व्हायला पाहिजे आवडणारे. म्हणजे आवडणारी भक्ती कोणती असते, कशी असते असं त्यांनी महाराजांना विचारल्यानंतर महाराजांनी थोर आणि आवडणारी भक्ती अभंगाच्या पहिल्याकडे हेची थोर भक्ती आवडते देवा, 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 थोर भक्ती आवडते देवा, थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसारा, संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते, कैसे चिरावे ठेविले अनंते, कैसे चिरावे. भावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते, कैसे चिरावे ठेविले अनंते, कैसे चिरावे.
विचारल्यानंतर महाराजांनी सांगितलं हीच भक्ती मोठी आणि देवाला आवडणारी आहे. हेची थोर म्हणजे मोठी आणि आवडणारी आहे. म्हणे कोणती? संकल्पावी माया संसाराची, संकल्पाई माया संसाराची, संकल्पाई माया संसाराची. संसारावर असणार प्रेम ते संसारावरचं प्रेम काढून देवाला समर्पित करणं हीच भक्ती आवडणारी आणि श्रेष्ठ आहे. आणि तुम्ही भक्ती करता खरं, परंतु संसारावर प्रेम करून आणि संसारावर प्रेम ठेवून भगवंताला भजत असता हे भगवंताला आवडणार नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून भक्तीचं खरं स्वरूप आहे प्रेम. नारदांनी आपल्या भक्ती सूत्रामध्ये पहिलं सूत्र टाकले स्वात्वस्मिन् परम प्रेम रूपा. तस्मिन म्हणजे त्या परमात्म्याच्या ठक्या ठिकाणी परम प्रेम रूपा सा भक्ती. परम प्रेम स्वरूप असणं ही खरी भक्ती आहे. आणि आपलं सगळं प्रेम आहे संसारावर आणि नुसतं वरून औपचारिक आपण भक्ती करतो आणि हे देवाला आवडत नाही. विठ्ठल 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 तुम्हाला सुद्धा आवडणार नाही. एखादी स्त्री मालकाची वरून वरून पूजा करते, अर्चन करते, सेवा करते, दाखवते, पण प्रेम मात्र दुसऱ्या पुरुषावर ठेवून. प्रेम कुठं? अन्य ठिकाणी दुसऱ्या पुरुषावर. आणि याला नुसती वरून वरून सेवा करते. आणि हे त्याला कळल्यानंतर त्याला ते आवडेल का? कारण ह्याच्यात प्रेम नाही. परपुरुषावर प्रेम करून नुसतं वरवर अशी भक्ती करणारी असल्या ती पत्नी केव्हाही त्या पुरुषाला आवडणार होणारी नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. तुम्ही टाळ वाजवता, मृदुंग फोडता, टाळे झोडता, काही सगळं काही करता, परंतु संसारावर प्रेम ठेवून करता म्हणजे संसारा करता करता याचा अर्थच असा आहे की हे संसारा करता केलेलं देवाला आवडणार नाही. विठ्ठल कारण हे नुसतं वरवर दाखवून आहे. ऊपर तो बहुत बनी अंदर की राम जाने. भगवान तर घेतो अंतरीची गुढी, पाये जोडी भावाची. अंतरीचा भाव जाणे कळवळा, व्यापक सकळा ब्रह्मांडाचा. अशी वरवर जर भक्ती केली आणि वरवर दाखवली
तर त्या भगवंताला कधीच ती गोड भक्ती लागत नाही विठाला. भक्ती प्रेमानं करायला पाहिजे, अंतःकरणातून करायला पाहिजे. देवाच्या चाडे आळवावे देवा, ओस देव भावा पाडून या. देवा करता देवाला आळवावं म्हणजे कसं, ओस देव भावा पाडून या. देवभाव सगळे ओस करून आणि देवाला आळवावं. म्हणजे ज्याचं अशी भक्ती असते की ज्या ध्यानात तो भक्ती करतो त्या देवावर सुद्धा प्रेम नसतं, सगळं सर्वस्वी प्रेम परमात्म्या ठिकाणी असतं. आणि अशी भक्ती करतो देवाला ती अतिशय प्रिय होते. आपण या प्रकारचं भक्तीमध्ये मोठा दोष करून निर्माण करतो. काय काय करतो, टाळ वाजवतो, काय पखवाज फोडतो, काय विणे झोडतो, काय वारीला जातो, काय अनेक प्रकार करतो. पण हे सगळे संसारा करतात का, तर संसारावर प्रेम आहे म्हणून. आणि ठरलेलं आहे प्रेम जिथं असतं तिथंच अनेक केलं जातं. असा महत्वाचा भाग आहे. आम्ही कीर्तनकार बुवा, कीर्तन करणारे चांगला कीर्तनकार असं त्याचे चांगला आणि पाकिट भरतात. हे पाकिट भरणं सुद्धा बोर आधारित आहे. हा, आमच्यासारखा गाबळे असं तर पाकिट लहान नाही का, चांगली असली म्हणजे मोठं पाकिट भरलं जातं. मग असं पाकिट त्याचं भरल्यानंतर तो घरी जातो आणि आपल्याजवळ असलं पाकिट आपल्या पत्नीच्या स्वाधीन करतो. आईच्या स्वाधीन करत नाही, बापाच्या स्वाधीन करत नाही, भावांच्याकडे देत नाही, बायकोकडे. अगं माझे बाईले सारं तुला वाहिले, तू जगदंबान मी तुझा गोपिया. चित्त आराधी श्री ते चिर छंदे नाचे, माकड गारुड्याचे तैसे ते गा. ते प्रेम आई बापांना वजा करून बाईच्या ठिकाणी दिलं जातं. याचा अर्थच असं सिद्ध होतंय का त्या बाईवर प्रेम विठ्ठल म्हणजे जिथं प्रेम तिथं पाकिट आहे. काय तसं आपलं संसारावर प्रेम तर सगळं संसार करतात. देवाकडे मागितला यांनी तरी ते संसार करतात, मागतात. देवाकडे जातात, संसार करतात. देवाची उपासना करतात, संसार करतात. नाना संसाराची दुःख तिथं सांगतात, असं कर तसं कर, जोड मागत राहतात. मग असे देवावर संसारावर प्रेम करून जर देवाची भक्ती करत असेल तर देवांना समजतं हे लबाड आहेत, भगवंताला ती आवडत नाही. भगवंताला आवडणारी भक्ती जर करायची असेल तर कशी करावी? संकल्पावी माया संसार, संकल्पावी माया संसार, संकल्पावी माया संसार. संसारावर
संसारावरचं प्रेम काढायचं आणि ते देवाला समर्पित करायचं आणि भक्ती करायची. मग ती भक्ती देवाकरता होते. प्रेम देवाकडं गेलं की भक्ती देवाची. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 महत्वाचा भाग आहे. देवाला पूजायचं, देवाला नैवेद्य अर्पण करायचा, देवाला सगळे उपचार करायचे. हो, ते देवाकरता करावेत का घरादाराकरता करावे? हं? जे जे केलं जातं कोणाकरता करायचं असतं? दिसतं देवाला करतात. सफरचंद देवाच्या कुठे ठेवतात, काय असं देवाला अर्पण करतात. पण ते सगळं संसारा करतात. आणि असं करावं का? भक्तीत असं वैगुण्य असावं का? आता तुम्हाला मग देवा पुढं ठेवायला कुठे सांगितलं? सरळ तुम्ही घरा जरा पोरा प्रेमात तिकडं घेऊन जायचं ना. देवाच्या पुढं कशाला? माणसं काय सांगावं? सणाचा वेळ आली तर नैवेद्य येऊन जागा. तर कशा करतात? मानतात देवाला नैवेद्य दाखवून ये. पोराला सांगायचं काय अर्थ? देवाला नैवेद्य दाखवून ये. ते पोरग देवाला नैवेद्य दाखवतं, पटकन पळून घरी येतं. देवाला दे म्हटलंस काय बिघडलं असतं? दाखवून ये. म्हणजे तो नैवेद्य सुद्धा देवा करता नसतो. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 अतिशय महत्वाचा अभंग हा, ध्यान ठेवा. आपण जे जे करतो ना त्या सगळ्या चुका करतो, प्रमाद करतो आणि तो देवा बरोबर करतो. याचा अर्थ देवाचे अपराधी होतो. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून शुद्ध भावानं देवाला देणं ही खरी देवाची भक्ती आहे. तुम्ही काही द्या, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त अश्नामि प्रेतात्मनः. ते भक्तीनं दिलेलं पान असो, फूल असो, फळ असो, पाणी असो, मी अतिशय प्रेमानं ग्रहण करतो, सेवन करतो. कारण त्यानं जे दिलं असते भक्त्या म्हणजे भक्तीनं, भावनेनं, प्रेमानं दिलेलं असतं. म्हणून मी त्याला ग्रहण करतो. आम्ही देवापुढे नुसतं ठेवतो, भाव वेगळा असतो. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून हे देवाला आवडणार नाही. आता देवाची भक्ती करायची, देवाला आवडणारी करावी का न आवडणारी? आवडणारी. मग आवडणारी भक्ती करायची असेल तर संसारावरचं प्रेम सर्वस्वी काढा. संकल्पावी माया संसाराची, संकल्पावे माया संसाराची, संकल्पावे माया संसाराची. संसारावर प्रेम ठेवायचं नाही. काही गरज नाही प्रेमाची तिथं. म्हणजे संसारावर हाव नको. प्रेमाची गरज आहे देवाकडे. गिरधर लाल तो भाव का भुका. त्याला भावाचा भुकेला आहे. देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयार. प्रेमाचा भुकेला.
आम्ही ते प्रेम देत नाही. उपचार वरून करतो पण प्रेम नाही. म्हणून प्रेमानं व्हायला पाहिजे. आणि संसारावर प्रेम ठेवतो. संसारावर प्रेमाची काय गरज आहे? संसार म्हणजे जड वस्तू. जेवढ्या जेवढ्या जगामध्ये वस्तू आहेत सगळ्या जड. त्या जड वस्तू याला संसार असं म्हटलं जातं. आता त्या जड वस्तूवर प्रेम कशा करता? संसाराला प्रेम लागतं का? नाही, गरज नाही. मग काय संसाराला पाहिजे? कृती, कर्म. कर्म फळ देणार आहे, प्रेम नाही. एका माणसानं तंबाटी लावली आणि गावात येऊन बसला. पत्ते पिशी चोंगट्या खेळत काही नाना प्रकार करत बसला. लोकांना तंबाट्या काय चाललंय? नाही नाही, माझ्या प्रेमाने तंबाट्यावर माझं काय प्रेम आहे. काय त्याला पाणी भरायचं नाही, त्याला खत नाही, त्याला मूत नाही, काही करायचं नाही. गावातच बसले. आणि कोणी म्हटलं पण प्रेम आहे. असं नुसतं प्रेम जर संसारावर ठेवलं किंवा तांबाट्याच्या फडावर ठेवलं तो तांबाट्याचा फोड चांगला येईल का? मग काय करायला पाहिजे? तो प्रेमापेक्षा कृती करायला पाहिजे. योग्य वेळेला पाणी द्यायचं, योग्य वेळेला खत द्यायची, योग्य वेळेला त्याच्यापासून तण काढायचं, त्याची सर्व मशागत करायची आणि त्याच्याकरता शरीर झिजवायचं. आणि असं जर त्या शेतकऱ्याने केलं तर ते फळ जोरात येईल. माझं प्रेम आहे. आता त्या प्रेमाला काय चाटता? म्हणून फार बेकार काम आहे. अलीकडे बहुतेक शेतकरी घरी राहतात आणि नोकराकडून काम करून घेतात. शेती याची असते, कोणाची? घरी राहताची. नोकराची शेती नाही. मग नोकर काम करतात ते कशा करायचं? ते शेतीच नाही ना, म्हणजे प्रेमच नाही. कसं तरी आपला दिवस पुरा करायचा. तण काढायला कसं तरी द्यायचं, मातीच्या लुटून द्यायची, काही करायचं नाही. यांनी आपलं गावातच राहायचं पाटली करत. सकाळी उठले, आंघोळ केली का गेले स्टँडवर, मारला चहा. चहा प्यायचा, सगळं काय करायचं. शेतीकडे मात्र दुर्लक्ष, काही करत नाही. करायला लावायचे नोकर, त्याला गाडी येऊन द्या नोकराला घेऊन, तर त्या गाड्या आणायने आणून घालायला घ्या करा, सगळं काय करायचं. असा शेतकरी प्रगतशील होतो का? झालेला पाहिला का तुम्ही? जो स्वतः कष्ट करील, झिजल, श्रम करील, त्याची शेती आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. शेतीला पाहिजे श्रम आणि देवाला पाहिजे प्रेम. विठ्ठल 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 विठ्ठल. तुम्ही नुसते उपचार करताना प्रेम काहीच नाही, नाही जमणार. प्रेम असणं महत्वाचं आहे. की तो अंतरीची गुढी म्हणजे प्रेम पाहतो भगवान. त्याचं प्रेम आपल्या ठिकाणी किती आहे? अति महत्वाचं ध्यान ठेवा. प्रेमानं करावं.
तर त्याला महत्व. आणि देवाला ते कळतं हा प्रेमानं करतोय का लावाडी करतो देवाला समज. कारण आंतरीचा भाव जाणे कळवळा. हा त्याला आतलं कळतं. पण याही आला तर काय त्याला काय समजत नाही बिचारायला. हो याही आला आषाढाच्या महिन्यात. हा म्हणजे ज्यावेळेला सगळं आखडतो त्यावेळेला आला. दुर्नच पाहिला मला बियाद आली. आता खड्डा आहे. तो जवळ आला आला हा या राम राम राम. काय फार आमच्याकडे दुर्लक्ष. हा काय इतक्या दिवस आले नाही तमकं झालं ते झालं वर दाखवतो प्रेम. हो लक्ष ठेवा. परंतु त्याच्यात अंतकरणात भाव नाही. स्वयंपाक करतो सगळं जेवायला वेळ घालतो थोडं काढून देतो. लोक काय गेला का सोडा काय हे काढून व्याज केला 100-200 रुपयाचा सोडणार नाही. हा भाऊ त्या ह्या संबंधित चालेल कारण त्याला कळत नाही. वरून दाखवते भाऊ पण आतून प्रेम दाखवत नाही कळत नाही. पण देवाला मात्र सर्व समजतं. विठ्ठल 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 विठ्ठल. देवा करता पाहिजे प्रेम आणि संसारा पाहिजे परमाचे कृती म्हणजे कर्म. लक्ष ठेवा. महाराज म्हणतात संसार मला अर्पण करा असं नाही. संकल्पावी माया संसारा संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची. संसारावरची माया देवाला अर्पण करा. संसार राहू द्या चालू द्या. फक्त संसारावरचं प्रेम मात्र काढा आणि देवाला अर्पण करा. म्हणजे याचा अर्थ संसारावर प्रेम ठेवू नका. प्रेम ठेवा देवाकडे संसाराकडे नाही. म्हणजे का बरं संसाराकडे प्रेम ठेवून वरून जर भक्ती दाखवली तर मोठा अन्याय घडेल. म्हणजे काय संसारातला मुलगा आजारी पडला दुःख होईल. बायकोचं पोट दुखायला दुःख होईल. काय ज्या ज्या काही गोष्टी विकृत होतील त्या विकृतीच्या काळामध्ये यांच्या चेहऱ्यावर तेज राहणार नाही. निस्तेज चेहरे होतील दुःखी चेहरे होतील. आणि संसार कधी एका स्वरूपाचा राहतो का. संसार तर काय क्षणाक्षणामध्ये बदलणार आहे. तो नाशवंत आहे क्षणभंगूर आहे. आणि म्हणून असा संसार विकृत झाला का तो चेहऱ्यावर काय होतो दुःख निर्माण करतो. भक्तीचा काही परिणाम होत नाही. विठ्ठल 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 म्हणून संसारावर प्रेम ठेवू नका. प्रेम ठेवायचं ते भगवंताकडे. म्हणजे भगवंताकडे का भगवंताला काहीच होत नाही ना. तो सच्चिदानंद परमात्मा आहे त्याला काहीच होत नाही. कारण तो स्थायी आहे नित्य आहे. म्हणून तिथं प्रेम जर ठेवलं तर तुमच्या आनंदाला पारावर राहणार नाही. खऱ्यावर प्रेम करा. खोट्यावर प्रेम करू नका. तुम्ही करता खोट्यावर प्रेम आणि खरा जो देव त्याच्यावर प्रेम करत नाही. आता खरं सांगा खरा आहे देव आणि खोटा आहे संसार. कोणावर प्रेम करावं. प्रेम कोणा करावं. देवावर देवावर. किसन पाटील विठ्ठल 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 विठ्ठल
प्रेम नसतात विनाकारण ठेवतात ते काढा आणि देवाला अर्पण करा. संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची ही खरी भक्ती श्रेष्ठ आहे, थोर आहे. हेची थोर भक्ती आवडती देवा. देवाला आवडणारी थोर श्रेष्ठ भक्ती ही आहे. कोणती? संसारावर प्रेम न ठेवणं आणि देवावर प्रेम ठेवून देवाची भक्ती करणं ही थोर भक्ती आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि जो एखाद्या भक्तीवर जर प्रेम नसेल तर त्याला काडी मात्र किंमत नाही. भक्ती काय? प्रेमाशिवाय भक्ती करून काय उपयोग आहे? भक्ती विना पाछो कशाचे वाढला. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रेमाविन भजन नाकाविन मोती भजन नाकाविन प्रेमाविन भजन नाकाविन मोती भजन नाकाविन अर्थविन पोथी वाचुनी काय पोथी वाचुनी काय अर्थविन पोथी वाचुनी काय. प्रेमाविन भजन करुनी काय नाकाविन मोती असूनी काय अर्थाविन पोथी वाचुनी काय. एका गरीब ग्रस्तानं आपली परिस्थिती लक्षात घेऊन मुंबईला गेला. तो आता अशा माणसाला काय काम, हमालीचं काम हमाली करत राहिला आणि त्या हमालीतून त्यांनी काही पैसे संचित केले, काही आपला खर्च केला आणि काही पैसे संचित केले आणि त्याच्या मनात आलं आपल्या बायकोला नथ करावी आणि त्या पैसे त्यांनी काय केली? नथ केली. कोणाला? आपल्या बायकोला. आता आपल्या बायकोला नथ करणं काय वाईट नाही, चांगलं आहे, केली. परंतु ज्या बायकोला नथ केली तिचं नाक होतं सपाट झालेलं. आग्रा रोड म्हणजे नाक सपाट. तिथं पाटील लावलं ती नाकी जागा आहे. मग आता नाक नसलं तर त्या मोतीला आपलं नसलेला काय महत्व? काय करावी ती भक्तीच लक्षणे नाक नाही देणे वाया गेले नाक नाही देणे. काय करावी ती बतीस लक्षणे नाक नाही दे वाया गे नाक नाही दे. म्हणजे नथीला महत्वाला असतं केव्हा? नाक असतं तर. नाकाशिवाय मुतला काही महत्व नाही. श्रावण महिन्यामध्ये काही ठिकाणी पोथ्या चालतात. कुठं रामविजय, कुठं भक्तिविजय, कुठं पांडव प्रताप असे ग्रंथ लावतात. आसपासचे जवळचे लोक येतात श्रवणाकरता. श्रावणातला महिना म्हणजे मोकळा असायचा. आता कधीच मोकळा ते सोडून द्या, पूर्वीचा काल आहे. मग त्याच्यामध्ये दोन माणसं असतात, एक असतो अर्थक आणि एक असतो वाचक. वाचकाने काय करायचे? पोथी वाचायची आणि अर्थकाने पोथी अर्थ सांगायचा. पण काय असतं, प्रत्येक अध्यायाच्या आरंभीच्या नमनाच्या ओव्या त्या अर्थदृष्ट्या कठीण असतात. अर्थ करता येत नाही लोकांना, करता येत नाही. मग त्यानं उई वाचली का हात म्हणतो पुढं चाला, पुढी वाचली का पुढं चाला, उई वाचली का पुढं चाला. आता मला म्हणायचंय अर्थ न सांगताना ते पुढं चाला म्हणत आला आणि काय त्याला वाचून महत्व आहे? अर्थाविन पोथी वाचून काय? म्हणजे पोथीचा अर्थ कळायला पाहिजे. अर्थ सच पोथी वाचावी. लक्षात.
तसं प्रेमानं भजन करावं. विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. जे जे काही करायचं ते सगळं प्रेमानं करावं. जे जे काही करतो देवा ते ते सेवा समर्पे, ते सेवा समर्पे, ते सेवा समर्पे. जे जे काही करतो देवा ते सेवा समर्पे, ते सेवा समर्पे, ते सेवा समर्पे. देवाला ती सेवा होते. काही करू द्या, फक्त त्याच्याने प्रेमानं ते करावं. देवाला ते काही आवडतं. म्हणून भक्ती करणारानं भक्ती करत असताना प्रेम धरून करावे. आणि ते प्रेम धरून भक्ती करण्याकरता प्रेम हे अन्य ठिकाणी असेल तर ती काढलं पाहिजे. ते अन्य ठिकाणी ठेवणं महत्वाचं नाहीये. तुम्हाला भक्ती करायची नाही पांडुरंगाची तर ते पण प्रेम पांडुरंगाच्या ठिकाणीच लावा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल आणि असे पांडुरंगा ठिकाणी प्रेम केल्यानंतर ती खरी भक्ती होते, थोर भक्ती मानली जाते. आणि याच करता संकल्पावी माया संसारा संकल्पावी माया संसारा, संकल्पावी माया संसारा. ते संसारावरचं प्रेम काढा आणि देवाला द्या, देवाला अर्पण करावं. मग हीच थोर भक्ती आणि देवाला आवडणारी भक्ती. अशी भक्ती महत्वाची आहे. ऐकणारानं देवाला आपल्या भक्त तुकोबाला प्रश्न केला, अहो प्रेमानं देवाचं भजन करायचं मान्य आहे, पण संसारावरचं प्रेम काढल्यानंतर तो संसार होईल का? महाराज म्हटले तो व्हायला पाहिजे का? त्याची काही गरज आहे का? काही नाही. संसार व्हायला पाहिजे असं काही नाही. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही आता मनुष्य देहालात, परमार्थ व्हावा का संसार व्हावा? बोला. परमार्थ. किती लावड बोलताय? हे सगळे लावड पाहिजे. आमच्या सामनीमध्ये परमार्थ आणि मात्र आम्ही गेले का संसार करावा. विठ्ठल 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 विठ्ठल. संसार हा करायची बाब नाही आणि करावा लागतही नाही आणि करून त्याचा उपयोग नाही. का जरा लक्ष द्या. आपलं जीवन जे आहे ते जीवन चालतं आपल्या प्रारब्धावर. अन्न मान धन येतो प्रारब्धाधीन, येतो प्रारब्धाधीन, येतो प्रारब्धाधीन. अन्न मान धन येतो प्रारब्धाधीन, येतो प्रारब्धाधीन, येतो प्रारब्धाधीन. आपलं शरीर राहतं प्रारब्धाच्या वर, प्रारब्धाधीन. त्याला अन्न मिळणं, त्याला मान मिळणं, त्याला धन मिळणं हे सगळं प्रारब्धावर अवलंबून आहे. म्हणून काही करायची गरज नाही. तुम्हाला जे हवं आहे ते मिळणार आहे. जेवढंच आहे तेवढंच मिळणार. तुम्ही किती अपेक्षा केली तर काही उपयोग नाही. जेवढं मिळतं तेवढंच मिळणार. म्हणून हा संसार प्रारब्धावर ठेवायचा
आणि परमार्थात पुरुषार्थ करायचा. विठ्ठल 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 पुरुषार्थानं परमार्थ होतो आणि प्रारब्धाने संसार चालतो. होतो असं करायचं नाही ना, काही गरजच नाही ना. सात मजल्याची माडी बांधायची कशा करता? पहिला हा तर विचार कर, त्याच्यात आपल्याला राहता येईल का? 7 मजल्याची माडी बांधतो आणि वास्तू शांती व्हायच्या अगोदर चालू पडतो. राम बोलो भाई राम. आणि खोल्या बांधताना मला असं येते, थंड कर, तसं आमक कर, ते वर कर, ते कर सांगत राहतो. आणि कशाचा पत्ता नाही. याचा अर्थ ते देवघर म्हणा, ते संडास म्हणा, ती खोली म्हणा, ही केली त्यानं, याच्या प्रार्थ आहे का ती? नाही. जर प्रार्थ अशी तू थांबला असता. प्रार्थ नाही ना, चालू पडला. तुम्ही किती संसार वाढवला, सत्याने वाढवा, असत्याने वाढवा, लबाडीने वाढवा, खोट्यापणे वाढवा, त्याचं पापात ते पुढं भोगावं लागेल. पण त्याचा तुम्हाला काही उपयोग होणार? तुमचं प्रारब्ध तुम्हाला देणार. प्रारब्धेची बरे पोट तुका करीना भो बाट, तुका करीना भो बाट, तुका करीना भो बाट. प्रारब्धेचे बरे पोट तुका करीना भो बाट, तुका करीना भो बाट, तुका करीना भो बाट. प्रारब्धानं सर्व होत असतं. प्रारब्ध त्याचं जर आमच्या ठिकाणी मरायचं तिथंच तो मरणार. नवे त्याला जरी प्रतिबंध केला तरी तो तिथं जाणारच. कुणी सांगा नाही नाही मी जाणार का, कोण ठेवला तरी तो दार उडून तरी पण तो निघून ते जाईलच. आणि आवाशी जाऊन मरण, कारण मरण त्याचं तिथं ठरलेलं आहे. म्हणून प्रारब्ध शरीर आधारित आहे. प्रारब्धाधीन शरीर तेथ आली हरिहर, अन्यथा न करवे अनु मात्र. बदल होत नाही. शरीराला जे अन्न असतं, जे पाणी जे काय असेल ते त्याला मिळतच असतं आणि तोपर्यंत ते राहत असतं. आणि प्रारब्ध संपलं का अन्न संपतं, सगळं संपतं आणि हे शरीर संपतं. विठ्ठल 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 ज्या वेळेला त्याचं प्रारब्ध संपतं त्यावेळेला तुम्ही एवढा जरी घास तिथं आणला तर तो खाणार नाही, ते पाय पडून जाईल. तो गिळला जाणार नाही, कारण तो त्याच्या प्रारब्धात नाही. त्याच्या प्रारब्ध जेवढं होतं त्याने त्याने खाल्लं. हो, बाकी जास्त खाऊ शकत नाही. आता प्रारब्धाधीन हे असल्यामुळं संसाराकरता कशाला खटाटोप? प्रारब्धाने जो व्हायचं तो होईलच. अर्थात प्रपंचाकरता उद्योग करणं, धंदे करणं हे अति चुकीचं आहे. त्याच्यावर झटणं हे अति चुकीचं, श्रम करणं अति चुकीचं. मग काय करायला पाहिजे? ते सगळं शरीर परमार्थात लावायला पाहिजे. नाही समजत, कारण देवे दिला देह भजना देवे दिला देह भजना, देवे दिला देह भजना, देवे दिला देह भजना. सोया झाला पाटा बाधिकेचा, पाटा बाधिकेचा, तोया झाला पाटा बाधिकेचा. देवानं हे शरीर दिलं संसार करण्याकरता नाही, भजना करता दिले. कमल मुख राम भजन को दिया. आणि आम्ही लावतो संसाराला. आणि दिलं कशाला? देवानं भजना करता. दिले इंद्रिय हात पाय कान, दिले हात पाय कान, डोळे
वचन डोळे मुख बोलाया वचन जिन तू जोडसी नारायण नासे जीव पण भवरोग जेणे उजळती नारायण नासे जीवन भवरोग दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला ह्या वचन जेणे तू जोडशी नारायण नाशे जीवपण भव रोग. ही सगळी देवानं तुम्हाला भजन करण्याकरता दिलेले आहेत. नाशेला किती दिवस झाले जाऊन तुला? झाले 15 दिवस. 15 दिवसात भजनाचा व्यास सुटला तो आवाज काय म्हणतो खकर करू राहिला का नाही? तू ऐकू येत आवाज? आता कसा आवाज येते? सगळा संपला. अशी म्हण आहे, शिमता मळावर गाता गळा. गात राहिलं का गळा चांगला चालतो आणि पाणी शिंपलं का मळे चांगला राहतो. विठाला विठाला ध्यान ठेवायला पाहिजे. ते सगळं बंद पडलं. पैसा मिळाला पण भजन कुठे? पैसा मिळावर भजन छुटा. काय कामाचं? भजन हे जर गेलं तर सगळंच गेलं. सगळं गेलं म्हणजे माणूस जन्म हा फुकट गेला. तुका म्हणे गेला व्यर्थ वाया विना मने गेला व्यर्थ वाया तुका विना मने गेला व्यर्थ वाया विना मने गेला व्यर्थ वाया विना मृगदैसा शिना शिना जडी मृगदैसा शिना मृगजोय माझा थोडा घासा खराब झालाय परंतु मला रोज 2-2, 3-3 कीर्तन आहेत. एक नाही 2-2, 3-3 कीर्तन करतो. 2-2 तास बोलतो. म्हणून माझा शब्द कसा खराब म्हणून मान्य. तुला काय झालं? विठाला विठाला प्रेमानं भजन करावं. ज्या भजनात प्रेम नाही ते भजन व्यर्थ आहे. काही उपयोग नाही. प्रेम हे अतिशय महत्वाचं आहे. भगवंताला पाहिजे प्रेम. देव भावाचा भुकेला हा जी दुष्काळ तयार. भावेन विद्यते देव न काष्टे न पाशाने मृमये तस्मात भाव ही कारण. देवा कारणे भाव तस्मात. भावाची कारण असं आहे महत्वाचं. भावबळे आकळे एरविना आकळे करतळे आवळे तैसा हरी. म्हणून तो भाव ते प्रेम अन्यत्र न जाऊ देता परमात्म्याकडेच आलं पाहिजे. विठाला परमार्थ हा श्रेष्ठ ठरवलाय आणि परमार्थाकरता आपला संसार ठरवला आणि संसाराकरता मारता हा एक कनिष्ठ खालचा उपयोग काय त्याचा? धन मिळणं कोटी सवे नाही रे लंगोटी. काय उपयोग आहे? किती कामाला सगळं सोडून जावं लागतंय. कुणी काय नेलं आणि काय गेलं काय सांगावं. रामभाऊ पाटील किती भजनानंदी. रात्री बसले का असं भजन करायचे. उंच आवाज कडकडावर असायचा त्या लोकांचा. मस्त भजन करायचे. म्हणजे त्यांनी भक्ती केली परमार्थ केला तो त्यांच्याबरोबर गेला आणि संसार इथं ठेवला. संसाराचं काही नेता आलं का? काही नेता आलं नाही.
आणि काही नेता येत नाही आणि कोणी त्याच्या काही देतही नाही. एक जावं लागतं, सगळं सोडावं लागतं, गरजच नाही त्याची. जिथं तो जाईल तिथं त्याचं प्रारब्ध जास्तच. त्या प्रारब्धाला शरीर मिळतं आणि त्या शरीरात त्या प्रारब्ध त्या शरीर चालतं. कुठेही जावं, हां, कुत्रा असो मांजर हो काही हो, ते प्रार्थना त्याला ते मिळतात खायचं, तेवढ्यापर्यंत ते खायचं खातं आणि त्याविषयी मरायचं तेही मरतं. कोण प्रार्थना त्या वेगळा आहे हो, कोणीच नाही. म्हणून याच्याकरता काही खटपट करणं हे अति चुकीचं आहे. मग करायचं तर परमार्थ करायचा, देवाची भक्ती करायची आणि ती या करायची प्रेमानं. म्हणून ते प्रेम तुम्ही संसारावर लावल्यामुळं ती चूक केलेली आहे, ती चूक काढा. म्हणजे तो प्रेम ते काढून परमात्म्याकडे लावा आणि मग तुमचं भजन प्रेमानं होईल आणि भगवंताला आवडणारं होईल. आणि मग भगवान सुद्धा आपल्या भक्ताकडे काय सांगावं, सर्व काही करतो. पोषतो जगाशी एकलाची असा परमात्मा आहे. म्हणून भक्तानं अगदी त्याच्या नावानं चिंतन केलं, आनंद वाटतो देवाला. बैसोड निश्चळ करी त्याचे ध्यान, देईल तो अन्न वस्त्र दाता. नको चिंता करू अण्णा या वस्त्राची, माऊली आमची पांडुरंग. भगवान समर्थ आहे, तो सगळं काय देतो. अनन्यास चिंतयन्तो माम ये जना परिपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वाम्यम. मी योगक्षेम वाहतो. मग असं सर्व जर आहे, मरता कशाला विठ्ठल 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 विठ्ठल. या देवाच्या करता देवाचे कारण त्याला लावा ना, देवाचं सार्थक करा. आणि तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया संसार करण्यात सार्थक आहे का परमार्थ करण्यात सार्थक आहे. बोला काय करण्यात बोला किती पाटील. लबडी भाषा वापरतात. परमार्थ करायचं आहे, कृती ही परमार्थ करता व्हावी. सर्व झीज देव झिरो तिकडे शरीर झिजवावं, त्याचं सार्थक होईल. परंतु संसारात घालून काही उपयोग नाही. विठ्ठल 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 त्या भक्तजनांनी म्हटलं आमचं प्रेम संसाराचं काढलं, संसार होणार नाही, मग आमचं जीवन चालणार कसं. तर महाराज त्याचं उत्तर दुसऱ्याकडे सांगतात. ठेविले अनंते तैसेची राहावे, 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 ठेविले अनंते तैसेची राहावे. सुजावे समाधान चित्ती सुजावे समाधान, ठेविले अनंते तैसेची राहावे, ठेविले अनंते तैसेची राहावे, सुजावे समाधान
देवाचा काही संबंध नाही. पण लोक ठेवतात देवाला नाव नाही. भगवान तुमच्या कर्माप्रमाणे तुम्हाला देतो. त्याच्यात समाधान मानावं. ठेविले अनंत तैशी राहावे. चित्ती असो द्यावे समाधान. आज तुमचं जर जास्त असतं तुम्हाला जास्त दिलं असतं, पण तुमच्या कर्मात कमी तुम्ही कमीच मरणार. देवावर उचलून काही उपयोग नाही. ध्यान ठेवा. म्हणून जसा परमात्मा ठेवून तसं राहावं आणि कसं समाधानानं राहावं. विठोबा याची थोर भक्ती आवडते देवा. 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 कल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते कैसे चिरावे. ठेविले अनंते तैसे चिरावे. संकल्पावे माया संसाराची संकल्पावे माया संसाराची ठेविले अनंते तैसे चिरावे. ठेविले अनंते तैसे चिरावे. चित्ती असू द्यावे समाधान. चित्ती असू द्यावे समाधान. चित्ती असू द्यावे समाधान. चित्ती असू द्यावे. चित्ती असू द्यावे. चित्ती असू द्यावे समाधान. समाधान. चित्ती असू द्यावे समाधान. चित्ती असू द्यावे समाधान समाधान. चित्ती
असू द्यावे समाधान चित्ती असू द्यावे समाधान चित्ती असू द्यावे समाधान आनंद तैसे हे विजयानंद चित्ती असो द्यावे समाधान, पण समाधान न धारण करता जर तुम्ही उद्विग्न झालात, चिंता काळजी करून राहिलात, तर त्याचा परिणाम काय होईल? अभंगाच्या तिसऱ्या वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगले ते फळ संचिताचे भोगले ते फळ संचिताचे ठेविले अनंते तैसेची राहावे ठेविले अनंते तैसेची राहावे भोगले ते फळ संचिताचे भोगले ते फळ संचिताचे ठेविले अनंते तैसेची राहावे ठेविले अनंते तैसेची राहावे समाधान न धारण करता दुःख तुम्हाला भोगायला येणार. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ केवळ दुःख भोगायचा प्रसंग येतो. आणि मिळायचे ते प्राप्त जेवढं मिळतं तेवढंच मिळतं. भोगणे ते फळ संचिताचे, संचिताचे फळ भोगणे ते भोगावं लागतं. मग त्याच्यात चांगले भोगायला येतं, वाईट भोगायला येतं. म्हणून चांगलं भोगायला त्याचा आनंद मानायचा, दुःख भोगायचं सुख दुःख मानायचं असं नाही. दोन्ही वेळेला समाधान मानायचं, कारण दोन्ही करते आपण होत. पाप आपणच केले, पुण्य आपण केलेले आहेत, आपल्याच भोगायला येतात. मग संचित भोगायला येतं ना, मग प्रेम मागवलं, समाधान मानावं. बस समाधान राहिलं का मिटून जातं सगळं, काही त्रास होत नाही. विठाला विठाला आणि दुसरा महत्वाचा भाग असा, आपलं हे शरीर भक्ती करता प्राप्त झालेलं आहे, म्हणून भजन होणं हे महत्वाचं आहे. आणि संसारावर प्रेम केल्यामुळं, संसाराचा भार आपल्या माथ्यावर ठेवल्यामुळे ते भजन होत नाही. संसाराची कामच करावं लागतात, संसार करावं लागतो आणि भजनाला फाटा निर्माण होतो. मग याकरता काय करायचं, म्हणजे आपलं भजन कायम राहावं आणि आपलं कायम भजन करता यावं. याच्याकरता काय करावं, तो संसार आहे ना, तो सर्व देवाच्या पायावर समर्पित करावा. आपला भार तो सगळा देवा देऊन टाकावा. देवा तू आता सांभाळ, ये तू निर्माण केलं, तू सांभाळ, मी तुझं भजन करणार, असं म्हणून शेवटच्यावर आहे. तू का मने घालू तयावरी भार 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 कामने घालू तयावरी भार तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी वाहू हा संसार
देवा पायी ठेविले अनंते तैसेची राहावे ठेविले अनंते तैसेची राहावे संसार देवा पायी संसार देवा पायी ठेविले अनंते तैसेची राहावे ठेविले अनंते तैसेची राहावे घालू तयावरी भार कशाचा संसाराचा हा सर्वशी भार आपल्या आपण घेतो म्हणून भजन होत नाही सारखं संसारात खपत राहावं लागतं रात्रंदिवस संसार आपलं सगळं करावं लागतं कुठं कीर्तनात जाता येत नाही कुठं प्रवचनात जाता येत नाही कुठं वारीला जाता येत नाही काही करता येत नाही आणि काही होत नाही म्हणजे जे व्हायला पाहिजे ते होत नाही ज्याच्या करता आपलं शरीर मिळणं ते होत नाही भजन होत नाही कीर्तन होत नाही वारी होत नाही काही होत नाही आणि मग हे सर्व व्हायला पाहिजे मग याच्या करता संसाराचा भार आपल्यावर ठेवू नये तो देवाला अर्पण करावा तू सांभाळ आणि त्याच्यावर भार टाकल्यानंतर ते भजन केल्यानंतर तो सगळं सांभाळतो तुमच्याकडं काही येऊ देत नाही कुटुंबाची सेवा तोच करी आमच्या तुम्ही रात्र जो भजन करून राहिला का तो रात्र तुमच्या संसाराचं रक्षण करत राहतो विठ्ठल 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 एकच उदाहरण सांगतो चोखोबाची मंडळी गरोदर असताना चोखोबाई वारकऱ्यांच्या बरोबर गेले निघून परमार्थ जिकडं आशे तिकडे जायचे दिंड्या पताका चोखोबा गेल्यानंतर त्यांची मंडळी बाळंत झाली आणि तिला मोठी चिंता नाही आता काय करावं कसं व्हायचं कोणी नाही घरात असा प्रसंग लक्षात आला भगवंताने काय केलं चोखोबाची बहीण झालं सारंगार वैने उघडादार हाका मारे वैने उघडादार हाका मारे चोखोबाची बहीण झाला सारंगार चोखोबाची बहीण झाला सारंगार वैने उघडादार हाका मारे वैने उघडादार हाका मारे हुबेहूब बहिणीचं रूप धारण केलं आणि 2 महिने सारखं त्या बाळणपणाची कामं केली देवानं आधी कामं काय बाळणपणाची कामं सगळे कपडे धुणं खार झाले सगळं करणं अगदी हो देवानं केलं करतो जरा बघा उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखुनिया दाशी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी चर्म रंगून लागे संगे कबीराच्या मागे शेलेली सजन कसाया विकू लागे मांस माळ्या सावत्यास कृपू लागे नरहरी सोनारा घडपू लागे चोख्या मुळ्यासंगे डोरे उडी काय केलं सर्व काही करतो म्हणून त्याच्या भाट भजन करा आणि जर तुम्ही खरं भजन करण्याकरता टाकलं असेल आणि दुसऱ्यांना टाकणार भजन करता आणि भजन करू लागले काही इकडे देव तुमचं सगळं काही करणार ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम तुका मने घालो तयावरी भार तुका मने घालो तयावरी भार तुका मने घालो तयावरी भार तुका मने
राहावे वाहुआ संसार देवा पायी वाहुआ संसार देवा पायी देविले अनंत दैस चिरावे देविले अनंत दैस चिरावे सिद्धिया सुद्यावे समाधान चित्ती असो द्यावे चित्ती असो द्यावे समाधान चित्या सुजावे समाधान समाधान चित्ते असो द्यावे समाधान असू द्यावे समाधान चित्ते असू द्यावे समाधान ठेविले अनंत तैसे चिराव ठेविले अनंत तैसे विठ्ठल जय जय हरी जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय हा बोलिलेले पुरे वेडे वा पुढे उत्तरे क्षमा अपराध महाराज तुम्ही हा नाही उच्चारिला अधिकार म्या पुला क्षमा अपराध महाराज कामने ज्ञानेश्वर राका पायापैकी करा क्षमा अपराध महाराज ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम